कधीपासून सुरुवात होणार आहे? हे बघा, आमची संयोजन समिती 1-2 दिवसात आज उद्या निर्णय घेईल आणि संयोजन समितीच्या थोडंसं खाली संयोजन समितीच्या निर्णयानुसार आम्ही आंदोलनाला बसू. हा ते ठरल हे आज उद्याच ठरेल. विषय असा आहे की या शासनाला खरं तर आम्हाला कोणतरी माणूस उपोषणाला बसतोय म्हणून आम्हाला बसायची इच्छा नाही. आम्ही कायद्याची संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहोत. आम्ही शोषित वंचित माणसं आहोत. पण या सरकारला फक्त आंदोलनाची भाषा समजत असेल तर आम्ही थोडंसं आउट ऑफ जाऊन आम्ही प्रति आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये सध्या आहोत आणि 1-2 दिवसामध्ये आम्ही ते जाहीर करू. हे बघा, आंदोलन करायला प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे कोण आंदोलन करते त्याच्यावर आपण काय प्रतिक्रिया देणार? आंदोलनकर्त्याला शुभेच्छा देणार. त्यामुळं हां सर काय आहे की हैदराबाद सातारा हैदराबाद ही जी संस्थानं आहेत यानुसार गॅझेट लागू करावं असं जरांगेंचं म्हणणं आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे आणि त्यांनी सांगितलं की शुक्रे समिती जी आहे ती यावर काम करते आहे आणि जर सगळ्या सोयऱ्यांचं जे गॅझेट आहे ते जर लागू झालं तर काय भूमिका असेल? बघा, गॅजेट कधीच आहे? गॅजेट किती सालचं आहे कोणी सांगू शकेल का? मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला माहिती आहे का गॅजेट कधीचं आहे? गॅजेट हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातलं आहे. मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडातले पुरावे ग्राह्य धरले जाणार असतील तर मग महाराष्ट्रामधल्या विजयंती अ प्रवर्गाला पहिल्यांदा एसटीचं रिझर्वेशन द्यावं लागेल. विजयंती ब प्रवर्गाला SC STचं रिझर्वेशन द्यावं लागेल. धनगर समाजाला STचं आरक्षण द्यावं लागेल. तुम्हाला गॅजेटच बघायचं आहे ना, निजामांचं वगैरे. त्या सगळ्या OBC मधल्या ज्या जाती आहेत, बलुत्या आलुत्यामधल्या जाती आहेत, परीट जात आहे, नाभिक जात आहे, हे सगळे SC ST मध्ये शिफ्ट होतील. मुख्यमंत्री महोदय, तुमचा नॉलेजचा आवाका काढणं, मी कार्यकर्ता आहे पण थोडंसं मला कळतंय म्हणून बोलतोय. गॅजेटच काढायचं ना तर आमच्या OBC मधल्या सगळ्या जाती, जवळजवळ सगळ्या जाती ह्या शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टमध्ये शिफ्ट होतील. करायच्याच असतील तर लवकर करा. छगन भुजबळ असतील, प्रकाश आंबेडकर असतील, हे धनगरांना STतून आरक्षण द्यावं अशी काही प्रमुख ठोस भूमिका घेताना दिसत. अरे, धनगर OBC मध्ये येत नाहीत का? आत्ता आमच्या ताटातलं मुख्यमंत्र्याच्या एक्झर्शनद्वारे GRद्वारे जर OBCचं आरक्षण जाणार असेल, त्या 27% OBC रिझर्वेशनमध्ये 3.5% रिझर्वेशन धनगर समाजाचं आहे. सगळ्यात मोठा हिस्सा बाय फ्रगेट करणारा महाराष्ट्र आहे आणि 3.5% रिझर्वेशन घेणारा धनगर समाज. त्या धनगर समाजानं OBCचं आरक्षण टिकवायचं का नाही टिकवायचं? त्यामुळे प्रायोरिटी ठरली पाहिजे ना. STची लढाई निश्चित आहे ना. धनगरांच्या पोरांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला आहे ना शरदचंद्रजी पवारांनी आणि जरांगेंनी. STची लढाई आमची 4 पिढ्यांची आहे. पण आमच्या ताटातलं, अरे तुम्ही आम्हाला सूटबूट देणार आहात, स्लॅबचा बंगला देणार आहात म्हणून आमचं झोपडं तुम्ही ताब्यात घेणार का? आमच्या अंगावरचे कपडे काढून घेणार का तुम्ही? आणि धनगरांनी द्यायची का काढून? अरे, पोरं शिक्षण नोकऱ्यामध्ये ॲडमिशन घेत आहेत, नोकऱ्या लागत आहेत. धनगरांच्या पोरांच्या मनामध्ये संभ्रम निश्चित आहे की आपली STची लढाई आणि OBC. अरे, OBC मध्ये 3.5% धनगर रिझर्वेशन फॉलो करतो. धनगराची पण जबाबदारी आहे ना OBCचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून. मी जबाबदारीनं बोलतोय, संविधानाची भाषा बोलतोय, वास्तवाची भाषा बोलतोय. मला भूलथापा देता येतील ना, चला तुम्हाला ST मिळवून देतो. कोण देणार आहे, कधी देणार आहे, किती दिवसात देणार आहे, त्याचा लिगल ॲस्पेक्ट काय, मुख्यमंत्र्याला GR काढता येतो का मुळात? काल परवा एक मी मीडियाद्वारे हसू आलं मला, या मुख्यमंत्र्यांचा हसू येतं राव की धनगरांना काय STचं GR काढणार म्हणून. कुणी अधिकार दिला मुख्यमंत्र्यांना STचं GR काढायचा? संसदेचे अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले का? या राष्ट्रपतींचे अधिकार, RGIचे अधिकार ह्या मुख्यमंत्र्यांना दिले का? अरे, मुख्यमंत्र्यांनी जे तो GR काढावाच. स्वागत करेन लक्ष्मण हाके. तुम्हाला दिला कोणी अधिकार असा GR काढायचा? संसदेचे हक्क ह्या मुख्यमंत्र्याकडे शिफ्ट झाले की काय? काय चाललंय राव या महाराष्ट्रामध्ये? एवढी सुमार दर्जाची माणसं मुख्यमंत्री पदावर, संविधानिक पदावर, लोकनियुक्त सरकार, 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला मुख्यमंत्री एका जातीला रेड कार्पेट घालतो आणि दुसऱ्या जातीचं एंटरटेनमेंट करतो. लाज नसावी एवढी छोटीशी? आणि त्यांच्या रांगेमध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगेला जाऊन भेटतात, शरदचंद्रजी पवार जरांगेला जाऊन भेटतात, अशोक चव्हाण जरांगेला जाऊन भेटतात, उद्धवजी ठाकरे जरांगेला जाऊन भेटतात आणि OBCच्या एकाही माणसाला भेटावं वाटत नाही. लाज वाटते हो या आजी माजी मुख्यमंत्र्यांची. OBCच्या मतांचा अधिकार काढून घेतला. मी कायम बोलतो या गोष्टी.
असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत की फुले शाहू आंबेडकरांचा विचार समतेचं राज्य पायदळी तोडवण्याचं काम या मराठा पुढाऱ्यांकडून चालू आहे. त्यांना त्यांच्या जातीचं पडलंय, स्वजातीय आंदोलनांना ते एंटरटेन करतात, पण ओबीसीच्या माणसांकडे दुर्लक्ष करतात. मराठा आणि कुणबीमध्ये साम्य नाही असं तुम्ही म्हणाला होता. Yes. आता त्यावर नरहरी झिरवळ असं म्हणतायत की धनगर आणि आदिवासीमध्ये देखील साम्य नाही. हा झिरवळांना अधिकार दिला. स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे किंवा एस टी कमिशन आहे, ह्या आमदारांना सोम्या गोम्यांना कुणी अधिकार दिला की कोण कुणाचं साम्य शोधायचा? संविधानिक संस्था आहेत ना या भारत देशामध्ये, या संविधानिक संस्थांकडे द्या ना, ते ठरवतील ना. त्या संविधानिक संस्था कुणाच्यात काय साम्य आहे आणि कुणाच्यात काय हे फॉलो करू शकत नाही. मराठा समाजाच्या आत्तापर्यंत 4 राज्य मागासवर्ग आयोगाने सामाजिक मागासले पण नाकारले, तो त्यांचा अधिकार आहे. ह्या झिरवळ्याला कुणी दिला अधिकार की कोण कुणासारखं वागतो? ये म्हणावं आमने सामने. खरं तर हा विषय आत्ताचा नाही, हा विषय आत्ताचा असा आहे की ओबीसीचं आरक्षण इकडं हिसकावून घेण्याचा डाव, धनगरांना ओबीसीच्या आंदोलनामधनं बाजूला काढायचं, ओबीसीची चळवळ दलित गात्र करायची आणि मराठ्यांना आरक्षण देऊन ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या आजी मुख्यमंत्र्याकडून होत आहे. आता जरांगे पाटलांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, तशी चाचपणी केली आहे त्यांनी राज्यामध्ये. तुम्ही सुद्धा आता म्हणजे तशा पद्धतीनं काही वाटचाल करता आहात का? माढामधून लढणार आहात का वगैरे? नाही, आम्ही लढणार नाही आहोत, पण आमचं म्हणणं एक आहे, आम्ही कुणाला निवडून द्यायचं करू जाहीर, पण आम्ही कुणाला पाडायचं हे मात्र ठरवलं आहे. आणि जरांगे तुम्ही 288 सोडा, तुम्ही घनसावंगीचा पहिला उमेदवार जाहीर करा, दुसरा उमेदवार कर्जत जामखेडचा करा, तिसरा उमेदवार कवटे महंकाळचा करा, चौथा उमेदवार परभणीमधला एखादा करा, नांदेडमधला एखादा करा ना जरांगे, तुम्ही उमेदवारी जाहीर करा. ज्यांच्या पैशावर तुम्ही मजा मारताना, मिजास मारताना, हे काय झालं या पुढाऱ्यांचं? ह्यांच्या मनातली खदखद आहे ती जरांगे नावाच्या अनपड माणसाच्या तोंडून हे वधवून घेत आहेत हे आमदार खासदार. ह्या माणसांना ओबीसीने का मतदान करायचं? एकाही ओबीसीच्या आंदोलनाकडं आमदार खासदार एका दुसरा अपवाद वगळता एकही आमदार खासदार हे माणसं आता येतील की मतदान मागायला, तांड्यावर येतील, पाड्यावर येतील, वस्तीवर येतील, बलुत्या आलुत्यांच्या वाड्या वस्त्या गल्ल्यामध्ये येतील. विचारू ना आम्ही जाब, आणि ठरवलं आहे ओबीसीनी. बघू महाराष्ट्र कुणाचा आहे आणि कुणाची संख्या किती आहे, निश्चित याचा जाब येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये विचारला जाईल. इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, प्रकाश आंबेडकर यांचा तुम्ही उल्लेख केला भाषणामध्ये. त्यांना महाविकास आघाडीचं मुळं पडावं लागलं किंवा जरांगेंनी जे आव्हान केलं त्यामुळे ते पडले असं तुम्ही म्हणाला होता. नेमकं काय? नेमकं असं आहे की इथल्या ह्या अवलादी आहेत ना राजकारणातल्या, अवलादी आता शब्द आम्हाला वापरावे लागतील. अरे आम्ही भटके विमुक्त आहोत, आमच्याकडे शिव्या आणि शब्द अजून महाराष्ट्राच्या मराठीच्या साहित्यात आलं नाही. आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना, अंगावर कपडे राहणार नाहीत जरांगे. आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत ना, आम्ही शिव्यातच पाणी पितो आणि शिव्यात जगतो. उठल्या आम्ही शिव्यानं सुरुवात करतोय. जरांगे आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना, पण आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत, बाबासाहेबांना फॉलो करणारी माणसं आहोत. ह्यांना फक्त काय माहिती आहे का, यांना फक्त निवडणुका जिंकण्याचं टेक्निक यांच्याकडे आहे. यांच्याकडे सोशल जस्टिस वगैरे कुठल्याही गोष्टी नाहीत. त्यामुळं ह्यांना हे बघा, वन टाईम यांचा बंजाऱ्यांना विरोध, वन टाईम यांचा बंजाऱ्यांना विरोध, वन टाईम यांचा दलितांना विरोध, वन टाईम यांचा मुसलमानांना विरोध, वन टाईम यांचा धनगरांना विरोध, वन टाईम यांचा माळ्यांना विरोध, आणि आमदार खासदार मात्र यांचीच. काय गणित आहे हो, काय गौड बंगाल आहे हो महाराष्ट्रातलं. लोकशाहीची थट्टा आहे ही. ज्या ज्या जातीला विरोध करायचा त्यांचीच मतं त्यांना पडतात. काय चाललंय या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? लाज वाटते. पुरोगामी नेते म्हणून घेतात, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात. त्या समतेचं तत्व पर्क्युलेट करण्यासाठी ओबीसीचं रिझर्वेशन आहे, मागासवर्गीयांचं रिझर्वेशन आहे. ते रिझर्वेशन उद्ध्वस्त करण्याचा घाट ही माणसं घालतात. काय बघा आता तुम्ही, मी काय बोललो, काय वावगं बोललो असेल तर बघा. धन्यवाद. इतर पक्षातील नेत्यांना तुम्ही आल्यानंतर बुडावरती लाथा घाला म्हणतात आणि तुमचे नेते म्हणून ज्यांना संबोधतात ते भाजपामध्ये, त्यांना काय सांगणार आहे? नाही, विषय असा आहे, पक्ष पार्टी हा विषय नाही आता सध्या. पक्ष नवनाथ आभारांनी पक्षावरती आहे की बघा, भाषण करत असताना आवेगामध्ये भावनेमध्ये आम्ही बोलतो, निश्चित बोलतो. पण आमच्याकडे एक शॉर्ट टर्म पिरियड आहे प्रोग्राम आहे आणि एक लॉंग टर्म प्रोग्राम आहे. आमच्याकडे लॉंग टर्म प्रोग्राम जो आहे, रजिस्ट्रेशन आहे, त्याचं तेवढं प्रबोधन आहे, तेवढी माणसं तयार करणं आहे. हा संक्रमण अवस्थेचा कालखंड आहे. महिन्यामध्ये लगेच कसं काही हे होईल? आपलं ते पोरगंज अजिबात नाही. हे काय बदल होईल काही नाही काळात? येऊ घातलेल्या कालावधीमध्ये ओबीसीला मतदान करेल, फार तर ओबीसी SC ST ला मतदान करेल, फार तर ओबीसी अल्पसंख्याकांना मतदान करेल, पण अजिबात या अवलादीनं मतदान करणार नाही. निवडणूक लढणार नाही.
निवडणूक लढण्याची वेळ आली तर लढू सुद्धा नाही. आम्ही नाही लढणार निवडणूक. आम्ही लढणार नाही. आम्ही संविधानाचं तत्व बोलणारं पोरग कुणाचंही चालेल आम्हाला. आम्ही जातीयवादी नाही आहोत. आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय. आम्ही जातीची नाही भाषा बोलत. जातीचं आंदोलन नाही आहे. 450 जातीचं आंदोलन आहे. मराठा समाजातला पोर, अरे आम्ही पण संवेदनशील आहोत ना. आम्ही भटक्या विमुक्तांची एवढी संवेदनशीलता दाखवतोय तर मराठा समाजाच्या आत्महत्या केलेल्या पोरांबद्दल संवेदनशीलता आहे. पण त्यांना हे जे सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणामुळे तुमच्यावर ही वेळ आली, त्यांचं थोबाड फोडायचं आहे आम्हाला की हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे. तुम्हाला गरिबी हटवायची ना, EWS दिलंय ना केंद्रानं. इकॉनॉमिकल विकर सेक्शन ते नको आहे. आमच्या जोशाच्या, आमच्या बलुत्याच्या, आमच्या आलुत्याच्या पंक्तीतलं, आमच्या ताटातला घास तुम्हाला पाहिजे. हा महाराष्ट्र आहे. हे समतेचं तत्व आहे. याचा जाब निश्चित विचाराल. वडीगोद्रीचं आंदोलन संपल्यानंतर 8 ते 10 दिवसाचा कालावधी आम्हाला सलाईनच होत्या आणि बाळासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनाला, प्रत्येक सभेला सपोर्ट करणारी बाईट लक्ष्मण हाकेने दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. दुसरी गोष्ट, बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत, एकमेव पक्षाचे प्रमुख आहेत की त्यांनी ओबीसीची बाजू ठामपणे घेतलेली आहे. त्यामुळं आम्ही काहीतरी वेगळे आहोत. आमचं कुठलंही एक स्टेटमेंट असं दाखवा की त्यांच्या भूमिकेला आम्ही छेद दिलाय किंवा त्यांच्या भूमिकेच्या विरोधी आम्ही भूमिका घेतली. त्यामुळं बाबासाहेबांचा घरामध्ये जन्म घेणारा माणूस, त्यांच्याबद्दल आम्ही असं कुठलं आमचं एखादं कृती किंवा वाक्य किंवा वक्तव्य असेल तर सांगा की तुम्हाला असं तुम्ही असा आम्हाला प्रश्न विचारला. आम्ही तसं नाही होत करत. आम्ही बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेच्या बॅनरवरती आमचे फोटो आहे. त्यामुळे असं काय असतं तर असं फोटो येण्याचं काही कारणच नव्हतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.